आणि ह्या सगळ्यांना क्रिकेटच्या पटलावरती अनप्रेडिक्टेबल गोष्टींना जागा आहे, म्हणून तर क्रिकेट आहे. 2 बॉल 1 धावेची आता गरज आहे. फुल टॉस टाकले तर रन डिफेंड नाही होणार, फुल टॉस टाकले तर डिफेंड नाही होणार. आता विजयाचा थेट चौकार रचला आहे आणि हा सामना या ठिकाणी जिंकून पुढच्या फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करताना एकलव्य 11 टीम आपल्याला पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच. प्लीज रिक्वेस्ट ऑफ फिल्डिंग टीम लगेच मैदानावरती या, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, खूप कमी आहे. अभिनंदन एकलव्य 11 टीम. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा जातोय साईनाथ. अभिनंदन महेंद्र सर. सर खेळले असते कदाचित मॅच अजून थोडी लवकर फिनिश झाली असती. एक लेजंड क्रिकेटर आहेत साईनाथ. दोन विकेट ज्यानं काढले तो साईनाथ ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा हकदार. थँक्यू डीजे. साईनाथला पण देतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. थँक्यू डीजे. चला बॅटिंग टीम सलामीची जोडी मैदानावरती आपण उतरवायची आहे. ओपनिंग बॅटर्स मैदानावरती इंटर झालेत. मयूर आणि त्याच्या सोबतीनं मयूर आणि शामू ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. चला फिल्डिंग टीम वेळ आपल्याकडे कमी आहे, थोडंसं सहकार्य करा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्या ठिकाणी देतोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार त्या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. साई तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. आता कनसगिरी स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध लढाई तुम्हाला पुढील पाहायला मिळणार आहे. हिंदी देवी स्कॉट या दोन्ही टीम मधला हा सामना. कनसगिरी स्मॅशर्स मॅच खेळली आतापर्यंत 4-3 पराभव आणि 1 विजय, आणि हिंदी देवी स्कॉट आतापर्यंत मॅच खेळली आहे टोटल. चला मॅच स्टार्ट करतो आपण. अंपायर चला ग्रीन सिग्नल. सामन्याची सुरुवात काही क्षणात या ठिकाणी केली जाणार आहे. मॅच ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळत आणि एक सिंगल या ठिकाणी मिळती आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळती आहे स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धावफलकावर. केरळ आलोय.
डावा स्टिकच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती आणि धावफलक सध्या आपल्याला पुढे गेलेलं पाहायला मिळतं. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे थोडंसं फक्त आपण शांतता ठेवा इकडे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग रूममध्ये. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती 3 धावा, त्याच्यामध्ये अजून रन्स जोडला जातील. या ठिकाणी 2 आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5 धावा. 2 दिवस आपल्या गावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट तुम्ही अनुभवताय. 2 दिवस गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि अशा मानाच्या सन्मानाच्या स्पर्धा ज्यावेळी होतात त्यावेळी त्याची मजा ती काही वेगळी असते. स्क्वेअर लेगला बॉल अगदी आपण पाहिला तिकडे रन्स आले. त्याआधी आपण पाहिलं लॉंग ऑफला तिकडे रन्स आलेत. टोटल स्कोर धावफलकावरती जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती. चला फास्ट खेळा, थोडा फास्ट खेळा, वेळ जास्त जातोय. पॉवर प्ले P1 सुरू आहे. प्रत्येक मॅचमध्ये चांगली गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. रोहन इज अ व्हेरी टॅलेंटेड बॉलर. मागच्या मॅचमध्ये देखील आपण रोहनचं कौतुक खूप सारं केलं. खरं तर या परिसरामध्ये ग्रामीण क्रिकेट खूप कमी खेळलं जातं. खरं तर जर तुम्ही मुंबई रायगडसारख्या ठिकाणी आलात ना महेंद्र सर, एक गाव 11 खूप मोठ्या प्रमाणात फॉर्मॅट खेळलं जातं. त्यामुळे जरी तुमच्याकडे टॅलेंट आणि प्लॅटफॉर्म या 2 गोष्टी नसतील, तुमच्या गावातून तुम्हाला संधी मिळते. मग जर तुम्हाला इकडे कारवारसारख्या एका विभागात प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं आहे, त्यासाठी तुम्हाला खूप सारं टॅलेंट स्वतःला सिद्ध करताना दाखवावं लागतं. शो मस्ट गो ऑन हे प्रत्येक प्लेअरला म्हणावं लागेल की आता कुठे सुरुवात झाली आहे, अजून अशाच प्रकारे कामगिरी तुम्हाला सातत्यानं करावी लागेल. तर पुढे जाऊन तुम्हाला काहीतरी चांगलं खरं तर तुमच्या वाट्याला येऊ शकतं. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना 8 धावा 1 विकेट गेलेली आहे. 8ला 1 बाद. ओव्हर नंबर सुरू झाली या ठिकाणी 2. मिस केली आहे लाईन, टप्पा पडला, सरळ चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि आपण पाहता धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत स्कोर कार्डला. डॉट बॉल नंतर धावफलक थांबलेलं 8 या आकड्यावरती. 8 ऑन दी बोट.
इथे फटका एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय, बॉल चालला डीप मध्ये, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि 2 धावा त्या देखील पूर्ण झाल्यात. थोडस शांत पाहायला मिळतं मयूर बांदेकरची बॅट. मोठे फटके जास्त तो खेळत नाहीये, कारण त्याला माहिती आहे मागच्या मॅच मध्ये तो जसा बाद झाला धावफलक पूर्णपणे थांबलं. इथे देखील बॅटच्या समोर होता, आडवा बॅटनं ऑन साईडला खेळायचं होतं. एक सिंगल ती मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती एकने पुढे फ्लाय होत असताना 11 धावा धावफलकावर आतापर्यंत लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल धावफलकावरती चौकारानं फ्लाय होतीये. धावफलक स्कोरकार्डवरती जाऊन या ठिकाणी पोचलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजेच धावफलकावर 19 धावा आणि 19ला विकेट्स या ठिकाणी गेलेली आहे. ती मात्र आतापर्यंत 19 लॉस ऑफ 1, 19ला 1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 19 धावा गुंटालिकेवरती आणि 19ला 1 विकेट सध्या आतापर्यंत गेलेली आहे. बॉलर तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 लॉस ऑफ 1, 19ला आतापर्यंत 1 बाद हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय. अक्षयचं स्वागत स्विचिटच्या फटकारानं आणि शॉट थर्ड मॅनला तिकडे झाला झेल. सिंगल डबल्स आणि मोठे फटके ते देखील आता येऊ लागले. त्यामुळे स्कोर थोडंसं हेल्थी आपल्याला पाहायला मिळतं धावफलकावर. एक चांगल्या रन्स स्कोरकार्डवरती बनलेत. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न करत राहा, यश आज ना उद्या नक्की मिळत राहतं. मध्ये इथे आज आणि उद्या वाट पाहून चालणार नाहीये. इथे आज जिंकलात तर वर्षभर थाटात तुम्ही ट्रॉफी मिरवाल. मात्र आज जर पराभव वाटायला आला तर पुन्हा 365 दिवस वाट पाहावी लागेल KPL सीझन 7ची. कारण हे पर्व 6वं आहे आणि 6व्या पर्वात जिंकायचं आहे. तर एक चांगली कामगिरी तुम्हाला मैदानावरती करून दाखवावी लागेल. बॉल हवे तर अक्षयनं कॉल केला, मी घेतोय.
शॉर्ट मिड विकेट देखील तिकडे डाऊन दी बॉल, त्यांना फायनली हा झेल टिपलाय आणि आपण पाहताय स्कोर धावफलकावरती विकेट देऊन जाईल आणि एक मोठी विकेट आली आहे. फलंदाज बाद झालेत. धक्का लागल्या मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी हा तिसरा. ट्वेंटी एकदा पॉईंट्स टेबलवरती देखील नजर आपण टाकूयात सर. आता ते गरजेचं आहे कारण कोण कोण क्वालिफाय करेल, कोण कोण या मॅचमध्ये चांगलं खेळेल, त्या सगळ्या गोष्टी पाहणं आता आपल्यासाठी देखील तितकंच महत्त्वाचं बनलं आहे. इथे फटका फसलाय, कॅच ड्रॉप झाली आहे आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. 4. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय. मिड विकेटला बॉल आणि 2 धावा या ठिकाणी देखील मिळू शकतात. थोडा लेट आला आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं. 2 धावेच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये. नेक्स्ट मॅच टॉस. पुढच्या सामन्याचा टॉस इकडे काही क्षणात मैदानावरती आपण करत आहोत आणि नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. षटकं संपली आहेत मैदानावरती. आतापर्यंत 3 आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 26 धावा. 26 ऑन बोर्ड. थँक्यू डीजे. एकलव्य 11 आणि परशुराम 11. कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित पोचायचं आहे. हा देखील चालला बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी आपण पाहिलं ना बाहेर 2 फटके आलेत त्याच्यामुळे 3 ओव्हर 26 झालेत आणि आता फटके काहीशा आपण पाहताय मैदानावरती थांबवण्यात येतात त्याच्यामुळे रिझल्ट मॅचचा काहीसा वेगळा आपल्याला पाहायला मिळतोय. आज एक भारताचा गोड आवाज खरं तर आपल्यातून निघून गेला. आशा भोसले अर्थातच लता मंगेशकर यांच्या सिस्टर्स, भारताची महाराष्ट्राची गान कोकिला लता मंगेशकर आणि त्यांच्या सोबतीनं आशा भोसले या आवाजानं पूर्ण संगीत विश्वाला प्रेमात पाडलं आणि आज आशाताई भोसले यांचं निधन झालं आणि त्यांचं दुःखद निधन आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित. धावफलकावरती जर आतापर्यंत आपण पाहिलं तर स्कोर या ठिकाणी आपण पाहता 28 धावा. टीमची टोटल कमीत कमी 40 बनणं या मॅचमध्ये खूप गरजेचं आहे कारण एकदा का स्कोर कार्डवरती त्या रन सेट झाल्या तर मॅचला मजा ती काहीशी वेगळी आपल्याला पाहायला मिळेल.
या पाहूयात बॉटम लाईन ऑफ दी एंड किती धावा बनतात, कशा प्रकारे हा सामना या ठिकाणी पुढे जातोय आणि कशा प्रकारे ही मॅच धावफलकावरती पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 सप्टेंबर 1933 ते 12 एप्रिल 2026 असा एक या संगीत सम्राज्ञीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई भोसले. बॅक टू क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचमध्ये. शेवटचं ओव्हर सुरू आहे, डेट ओव्हर, आणि डेट ओव्हरमध्ये आत्तापर्यंत स्कोर जर आपण पाहिला तर धावफलकावरती जाऊन पोहोचला आहे 28 धावा. एक मोठा फटका पाहिजे, बॅटच्या समोर होता, हा देखील इकडे फटका मिड विकेटला चालला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, सिंगल कंप्लीट झाली आहे, डबलचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचलं 30 या आकड्यावरती. 30 ऑन बोर्ड, 30ला 4. महेंद्र सर, आता आफ्टर फिनिश द फर्स्ट इनिंग आपण पॉईंट टेबल एकदा चेक करूयात, म्हणजे आपल्याला सेमीफायनल फायनलिस्ट अगदी कुठे कोण पुढे जाणार या सगळ्याचा प्रवास सुरू पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावर. टप्पा पडलाय बाहेर, बॉल वाईड लाईन पेक्षा देखील खूपच, आणि एक सिंगल आणि नॉन स्ट्रायकर इनला फलंदाज रन आउट, फलंदाज बाद, वाईड प्लस रन आउट. इथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे, नो मॅन्समध्ये बॉल, जोपर्यंत तिकडे कॅच होईल किंवा बॉल पकडला जाईल तोपर्यंत वेळ होता. अगदी फर्स्ट बाउन्स बॉल फील्ड झाला आहे, रनआउटच्या स्वरूपात विकेट अजून एक आली आहे, 1+ विकेट आणि धावफलक 1ने पुढे जात आहे. पहिला डाव मैदानावरती संपला आहे, 31 रन झालेत आणि 32 धावा झाल्यात टोटल, 33चं लक्ष. डाव संपलाय मैदानावरती पहिला. या आपण वळूयात दुसऱ्या डावाकडे आणि थोडा वेळ ॲज अ कॉमेंटेटर आपल्याला साथ देतील विनायक दादा. या जरा, एक इनिंग फक्त, 33च टार्गेट आहे.
Second innings about to start for Kanasgiri Smashers. Mayur right arm round the wicket. Gindi Devi's squad need 33 runs to win. Akshay and Nikhil both on the crease with this single. Now Nikhil will take the strike. Second ball of the innings for Mayur. They need to defend 32 runs to win this match. Mayur to Nikhil. A little bit on the offside. He played it towards covers region for a quick single. So with this single, score moved on to 2. This brings Akshay on strike. Mayur to Akshay. A slower delivery there. Akshay played it towards the leg side and he will get a single. Score is on 3 without loss. Gindi Devi squad need 33 runs to win this match. 30 more runs from here. This is the power play over going on. A strike bowler, Mayur. So Mayur again around the wicket to Nikhil, left-handed batsman. He glanced it towards mid-on region for a single. So slowly they are heading towards the target of 33 runs. They scored 4 singles. A good strategy there. They don't want to take any risk against Mayur. So Mayur again to Akshay. A short delivery there. Akshay played it over the mid-on for 4. For 6. A welcome 6 there for Gindi Devi squad. With the 6 score moved on to 10 without loss. This is the first over going on. They need to score 33 runs. Mayur to Akshay. Again played it towards the covers region. No fielder there. And this is the second boundary for Gindi Devi squad. 14 runs there from the power play over. They need 18. After 1 over, Gindi Devi squad are on 14 without loss. Both the opening batsman Akshay and Nikhil are on crease. Pranesh, second over of the innings. Pranesh will be bowling second over for Kanasgiri striker. And Nikhil will face Pranesh. Pranesh again right arm round the wicket to Nikhil. Right arm round and overfish delivery there. Nikhil played it towards the mid-on region for 6. A very good shot there from Nikhil. So with this 6 score moved on to 20 without loss. They need 13 runs to win. The next match will be played between Eklavya 11 and Parshuram 11. Would like to request captain of Eklavya team Vinayak Naik for the toss.
So Pranesh again to Nikhil. They need 13 more runs to win this match. This ball was a little bit outside the off stump. A wide signal there from umpire. One extra will be added to the tally of Gindi Devi squad. So 12 runs to win this match. So this will be third win for Gindi Devi squad if they win this match. And technically this is the end of Kanasgiri Smashers if they lose this match from here on. Again another delivery there, little bit of full toss. There was a chance of catch there, but little bit difficult catch. So meanwhile both the batsmen run for a single. This brings Akshay on strike. Again Pranesh, right arm over the wicket this time for right-handed batsman Akshay. Over pitch delivery, but Akshay was not able to take advantage of that ball. Ball went towards the third man region for a single. So with this single score moved on to 23. They need 10 runs to win this match. This is the second over in progress. 10 runs to win this match. Pranesh to Nikhil. Again over pitch delivery. थँक यू सो मच महेंद्र सर. एक थोडासा ब्रेक खरं तर कॉमेंट्रीमध्ये इम्पॉर्टंट असतो. जर तुम्ही मुंबई बेल्टमध्ये आलात किंवा पुणे, नाशिक, गोवा, तुम्हाला ॲज अ वन डे 4 कॉमेंटेटर ऐकायला मिळतील ॲज अ प्रोफेशनल. आता आपली सुरुवात आहे, हळूहळू आपण पण तिकडे पोचू. सुरुवाती बडे बडे कामयाबी का एक सफर होती आहे आणि KPL सीझन 6 हळूहळू ही स्पर्धा देखील यशाच्या उंच शिखरावरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉल होतं या बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकामध्ये खूप रन्स आलात, त्याच्यामुळे सामना थोडासा खुला झाला. एक चांगला फटका होता आणि स्टॉप केलं तिकडे बॉलला स्वतः गोलंदाजांना फॉलो थ्रोमध्ये. षटक मैदानावरती आपण पाहता या ठिकाणी दुसरं संपन्न झालं आणि दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 24. टीमची टोटल धावफलकावर 2 ओव्हरमध्ये 24 बनवायच्या त्या मॅचमध्ये 33 धावा म्हणजे 12 चेंडू आणि 9 धावा हा सामना जिंकण्यासाठी करायच्यात. एक मात्र सामना फक्त आतापर्यंत जिंकली आहे फिल्डिंग टीम आणि जर हा सामना इथनं जिंकला तर कुठेतरी अस्तित्व कायम राहील, अन्यथा स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. एका बाजूला छत्रपती शिवाजी बॉयज ते पण तुमच्या सोबतच आहेत. इथे फटका चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनला, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, जरूर प्रयत्न त्याचे चांगले होतं आणि बॉल सीमारेषा बाहेर गेलाय. वेट फॉर अंपायर सिग्नल. इट्स 4 चौकारा आणि 4 धावा धावफलकावरती जोडला जातील आणि धावफलक 4ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. टीमची टोटल 4ने पुढे फ्लाय झाली आहे स्कोर कार्डवरती 28 म्हणजे आता फक्त धावा करायच्यात मैदानावरती 5. ऑन साइडला अजून एक मोठा फटका मिडल ऑफ द बॅट स्कोर आर लेवल लगातारचा दुसरा चौकार. 33 रनचेस 32 ऑन द बोर्ड. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. स्कोर्स आर लेवल. एका धावेची गरज आहे आणि हा बॉल चालला आहे डावा स्टिकच्या वरतून, त्यामुळे डॉट बॉल. ऑफ ब्रेक लेग ब्रेक खूप चांगले टाकलेत, मात्र टप्प्यावरती कंट्रोल करणं ते इम्पॉर्टंट राहिलं होतं. म्हणजे 2 जे फुल टॉस टाकले तिकडे रन्स आले. हा देखील मिड विकेटच्या वरतून मारलाय.
क्षेत्ररक्षक तिकडे आहे. बॉल डायव्हर्ट झाला थोडंसं स्क्वेअर लेगला आणि एक सिंगल झाली आहे कंप्लीट आणि जिंकला सामना या ठिकाणी तो म्हणजेच आपण पाहताय